नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट. महाराष्ट्रात कांदा होणार 4,000 रुपये प्रति क्विंटल. काय आहे लेटेस्ट अपडेट? कांदा निर्यात असेल, अतिवृष्टी असेल, त्याचबरोबर मागणी असेल. बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. बांगलादेशमध्ये कांद्याला 250 ते 300 रुपये बाजारभाव मिळत आहे. आता बांगलादेश सरकारने भारताकडे कांदा निर्यातीसाठी प्रस्ताव ठेवलेला आहे. महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणात कांदा हा आता बांगलादेशमध्ये जाणार आहे. बांगलादेशमध्ये सध्या कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात तुफान वाढलेले आहे. महाराष्ट्र सरकारने याचा विचार करत आता बांगलादेशला कांदा पुरवण्यास जाहीर केलेला आहे आणि या अशा व्यापारी कराराअंतर्गत महाराष्ट्रातील कांदा या ठिकाणी 70, 80, 90 रुपयापर्यंत सुद्धा जाण्याची शक्यता आहे. याचा फायदा आपल्या शेतकऱ्यांना कसा होणार आहे याविषयी आपण लेटेस्ट अपडेट बघणार आहोत. महाराष्ट्रातील सध्या कांद्याची परिस्थिती अशी आहे, 20 ते 30 रुपये सध्या कांद्याला दर आहे. लाल कांदा असेल, उन्हाळ कांदा असेल, या दोन्ही कांद्याला 30 रुपयापर्यंत सर्वाधिक बाजारभाव आपल्या लासलगाव मार्केट असेल, पिंपळगाव बसवंत मार्केट असेल, त्या किंवा अहिल्यानगर मार्केट असेल, पुणे मार्केट असेल, सोलापूर असेल, चंद्रपूर असेल, अमरावती कांदा मार्केटमध्ये मिळत आहे. परंतु जर व्यापारी वर्गाने जर निर्यात चांगल्या पद्धतीने बांगलादेशला केली तर त्या ठिकाणी दुप्पट दर मिळणार आहे. याचा परिणाम महाराष्ट्रातील मार्केटवरती असा होणार आहे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा कमीत कमी 20 ते 30% बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे. 4,000 रुपयापर्यंत प्रति क्विंटलचा बाजारभाव येत्या काही दिवसामध्ये आपल्याला महाराष्ट्रात बघायला मिळणार आहे. कारण बांगलादेश आणि भारत ह्या मोठ्या प्रमाणात व्यापारी करार होत असतात. यामध्ये मागच्या वर्षी आपण बघितलं तर जवळजवळ 200 मेट्रिक टन कांदा हा महाराष्ट्रातून बांगलादेशला गेलेला होता. मोठ्या प्रमाणात आयात निर्यात जी आहे, पाणी मार्ग असेल, रस्ता मार्ग असेल किंवा रेल्वे मार्ग असतील यांच्यातून होत असते. महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात कांदा हा पूर्ण देशाला पुरवला जातो. जवळजवळ 70% उत्पादन हे भारतातलं कांद्याचं हे महाराष्ट्रामध्ये आहे. अख्ख्या महाराष्ट्रातले 30% उत्पादन हे नाशिक, अहिल्यानगर हे दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये कांद्याचं उत्पादन होत असतं. अशा परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा जर त्या ठिकाणी गेला तर महाराष्ट्रातील कांद्याला त्या ठिकाणी चांगला बाजारभाव मिळणार आहे. याचा फायदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. सध्या इलेक्शनचं वातावरण आहे, त्यामुळे कांदा बाजारभाव महाराष्ट्रामध्ये स्थिर आहे. किंवा आपण जर बघितलं तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा 30-35 रुपयापर्यंत कांद्याचे बाजारभाव आहे. एकूण आपण जो व्यापारी करार करत असतो, हे बांगलादेश असेल, मलेशिया असेल, श्रीलंका असेल, नेपाळ असेल, इंडोनेशिया असेल, कतर असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भारत कांदा पाठवत असतो. परंतु या सर्वातला महत्त्वाचा देश आहे बांगलादेश. कारण का बांगलादेश आणि भारत यांचा व्यापारी करार चांगला आहे. मोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी माल पाठवत असतो. याचा परिणाम असा होत आहे की भारतीय कांद्याला त्या ठिकाणी चांगली मागणी आहे. कारण स्वस्त दरामध्ये कांदा तिथे मिळत आहे. तिथे सध्या त्यांच्या मार्केटमध्ये 200 ते 300 रुपयापर्यंत कांदा आहे. आपल्या कांद्याला 70 ते 80 रुपये जरी तिथे बाजारभाव मिळाला तरी खर्च वजा जाता भारतीय कांद्याला या परिस्थितीमध्ये 40-45 रुपयापर्यंत बाजारभाव मिळणे शक्य आहे. सध्या महाराष्ट्रातील कांद्याचा दर जो आहे 30-35 रुपये आहे. सर्वात जास्त बाजारभाव सोलापूर असेल, अमरावती असेल, नागपूर असेल, चंद्रपूर असेल, या 3 ते 4 ठराविक बाजारपेठेमध्ये आहे. अहिल्यानगर असेल, पिंपळगाव बसवंत असेल, कळवण असेल, सटाणा असेल, लासलगाव ही महत्त्वाची मार्केटमध्ये 25, 26, 27 रुपयापर्यंतचा कांदा मार्केट अपडेट रेट आहे. कांदा मार्केटचे लेटेस्ट अपडेट रेट आपण चॅनलच्या माध्यमातून टाकत असतो. आता निर्यात मोठ्या प्रमाणात सुरू होणार आहे. बांगलादेश असेल, त्याचबरोबर दुबईमध्ये सुद्धा कांदा मार्केट हा डबल झालेला आहे. दुबईमध्ये 60, 70, 80 रुपयापर्यंत कांदा मार्केट गेलेला आहे. दुबई असेल, बांगलादेश असेल, अशा मोठ्या शहरांमध्ये जर मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात झाली तर याचा परिणाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना होणार आहे. सरासरी जो कांदा बऱ्याच दिवसापासून 15 ते 20 रुपयापर्यंत रखडलेला आहे, हा कांदा 30-40 रुपयापर्यंत सुद्धा जाऊ शकतो. याचं महत्त्वाचं कारण आपण सांगितलं, अतिवृष्टी हे पहिलं कारण आहे. दुसरं कारण, निर्यात धोरण जर सुधारलं तर 100% भारतीय कांद्याला व्यापारी वर्गाच्या म्हणण्यानुसार मोठ्या प्रमाणात मागणी आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये मिळणार आहे. महाराष्ट्रातील कांद्याचं सध्याचं गणित असं आहे की अतिवृष्टीने जवळजवळ जून, जुलै, ऑगस्ट हे 3 महिने मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये सुद्धा जवळजवळ भारतातला 20 ते 30% कांदा हा नुकसान झालेला आहे. लाल कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आता उन्हाळ कांदा सुद्धा 40 सडलेले आहे. अशा परिस्थितीत कांद्याचं गणित कसं असणार आहे? शेतकरी सावध भूमिका घेत आहे. पुढच्या सीझनमध्ये सुद्धा कांदा लावावा का नाही हा शेतकऱ्यांसाठी प्रश्न आहे. कारण खर्च बघता, आपत्ती बघता मोठ्या प्रमाणात आता नुकसान झालेलं आहे. महाराष्ट्रातील कांद्याच्या नुकसानीमुळे शेतकरी सावध राहे आणि सावध भूमिका घेत आहे. कारण रोपे टाकणे, शेत तयार करणे, मजुरी असेल, लागवड असेल, खत असेल, बियाणे असेल, या सर्वाचा हिशोब करता कांदा पीक आता सध्या परवडत नाही असं सर्व शेतकरी वर्गाचं म्हणणं आहे. कांदा मार्केट रेट लेटेस्ट असतील. आजचा कांदा बाजारभाव असेल, पिंपळगाव बसवंत असेल, नाशिक असेल, लासलगाव असेल, पूर्ण राज्याचा कांदा मार्केटचा अपडेट रेट आपण टाकत असतो. आपल्याला हा अंदाज कसा वाटतो? कांदा बाजारभाव खरंच वाढणार का? याच्यासाठी आम्हाला कमेंट करून कळवा. अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.